रे कृष्णातील छावा सुनाऱ्या, रे कृष्णातील छावा सुनाऱ्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः. हरि ओम नमः श्रीमद् परमहंसास्वादिवनचमकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमो नमः. श्रीपुराणपुरुषोत्तमाय हरिहर हिरण्यगर्भेभ्यो नमो व्यासवाल्मीकिशुकपराशरेभ्यो नमो नमः श्रियै नमः सरस्वत्यै नमो गणपतये गुरुभ्यः. कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे राजा राम, जय जय राम कृष्ण हरे.
लक्ष लागो सीताराम राजा राम सीताराम राम चरणी लक्ष लागो संग कीर्तन हे राम कीर्तन संग रामा संग दत्ता संग विठोबा संग कीर्तन संग रंगात देहवा दोरे सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष स्वरूपी मन सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष सारा सार वद पिता गुरु राम 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 सारा सार हो सारा सार सारा सार वद पिता गुरु राम सारा सार वद पिता गुरु राम मंगल धाम जीवन हरि पाहि जीवन हरि पाहि मंगल धाम जीवन हरि पाहि हरि पाहि हरि पाहि राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम हरि ज्ञानदेव तुकाराम अवधूत जीवन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय वज्रदेही हनुमान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति
पिताप तत्वरूप परवेना धन्य तपिताप कारण सद्गती रे धन्य तपिताप कारण सद्गती रे धन्य तपिताप कारण सद्गती रे पाहावेद श्रुती माझी सार पाहावेद श्रुती माझी सार धन्य तपिताप कारण सद्गती रे धन्य तपिताप धन्य तपिताप धन्य तपिताप छवि सावरिया गे लख छवि सावरिया गे लख छवि सावरिया गे लख छवि सावरिया गे मोरी मदी भई बावरी रे दैया मोरी मदी भई बावरी रे दैया लख छवि सावरिया गे लख छवि सावरिया गे लख छवि सावरिया मोर मुकुट पीतांबर को है मोर मुकुट पीतांबर को है मोर मुकुट पीतांबर को है कुंडल झलकत कानन में कुंडल झलकत कानन में मोरी मदी भई बावरी रे दैया मोरी मदी भई बावरी रे दैया लख छवि सावरिया लख छवि सावरिया लख छवि सावरी लख छवि सावरी लख छवि सावरिया नन ददरे दानी तुम दन 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 नन नादिर दानी दिर दानी नादिर दानी दिर दानी नादिर दानी 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 नादिर दानी तुम दन नन ददरे दानी तुम दन नन ददरे दानी तुम दन नन ददरे दानी नादिर दानी दिर दानी 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 नादिर दानी दिर दानी तुम दन नन ददरे दानी तुम दन नन ददरे दानी तुम दन नन ददरे दानी da 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 ज्ञानेकमूर्तये शान्ताय दक्षिणामूर्तये
विज्ञान विषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। भगवान दत्त महाराजांना वंदन करू, थोरल्या स्वामी महाराजांना वंदन करू, ज्यांच्यामुळे कीर्तन क्षेत्रामध्ये पाय ठेवला त्या माझ्या गुरुजींना वंदन करू, उपस्थित असलेले सगळे ज्यांच्या मुखामध्ये सरस्वती आहे असे आमचे प्रवर्ग, उपस्थित सगळे कीर्तनकार बंधू आणि आमचे उत्तम साथीदार, या सगळ्यांना वंदन करू. ज्या भक्ती मार्गामध्ये श्रवण आणि कीर्तन यांना महत्वाचं स्थान दिलंय आणि या दोनही पवित्र मार्गानं महाराज आपल्याकडून ही सेवा करून घेत आहेत. गाण्याचा विषय इथं स्टॉप. आता पूर्वरंगात गाणं नाही. मर्यादित वेळेमध्ये विषय प्रतिपादन करायचं. मनुष्याच्या प्रत्येक कृतीला एक प्रकारची गती. जीवन हे गतिमान आहे आणि इथं कोणीही आगतिक व्हायचं. माणसाच्या बोलण्याला गती आहे, माणसाच्या चालण्याला गती आहे, माणसाच्या खाण्याला गती आहे, माणसाच्या खाकरण्यालाही गती आहे. दुपारी भरपेट जेवलाय आणि वामकुक्षी करता म्हणून त्या बिछाण्यावर आडवा झाला. जरा सांगितलं बायकोला, म्हटलं 2 मिनिटं पडतो बरं. नुकता कुठं डोळा लागतो एवढ्यात बाहेरून चप्पलांचा आवाज कानावर पडला. यानं झोपल्या जागेवरून बायकोला सांगितलं, अमका अमकाच जातोय बरं का. म्हटलं का? नेहमीची चाल तशी गती. जेवणाच्या पंक्ती बसलेल्या असतात ना लग्नामध्ये, आणि त्या पंक्तीमध्ये वास्तविक आपण श्लोक म्हणतो सुरुवातीला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञक. पण हा श्लोक म्हणून सुद्धा त्या पंक्तीमध्ये एखादं ताट असं चित्र विचित्र असतं. इकडं थोडं टाकलंय, तिकडं थोडं टाकलंय, बाहेर सांडलंय. तो ताट उचलणारा तिथून गेला आणि त्यानं सांगितलं बरोबर त्याला. म्हटलं हा नेमका अमका अमकाच बसला होता जेवायला. म्हटलं कशावरून? जेवणाची पद्धतच ती आहे, गती. व्यवहारामध्ये विचार केला तर प्रत्येक गोष्टीला गती आहे, पण आपणाला अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला, गतीचे प्रकार सांगून ठेवले. 3 1 नंबर, विष्णोर यद परमं पदम, परमपदाची प्राप्ती, परमागती ज्याला म्हणतात ती 1 नंबर. 2 नंबर सद्गती आणि 3 नंबर अधोगती. मग जन्माला आल्यानंतर त्याचाच विचार करायचा ना, परमागतीचा. त्याच्याकरता जन्म. भगवद्गीतेमध्ये गोपाल कृष्णाने सांगून ठेवलं आम्हाला काय करायचं आहे जन्माला आल्यानंतर. कोहम कथमिदं जातम को वा कर्तास्य विद्यति. एवढाच विचार कर. परमागती करता विचार करायचा आहे, मी कोण, माझा जन्म कसा झाला, जन्माला निमित्त कारण कोणतं आहे, उपादान कारण कोणतं आहे. ऐकतो आपण ना दशावतारी नाटकामध्ये, मी कोण, माझा जन्म कसा झाला, या देहाला संज्ञा काय वगैरे वगैरे. पण तो विचार जन्माला आल्यापासून मरेपर्यंत करायचा आहे. त्याच्याकरता जन्म. परमागती विष्णोर्यद परमं पदम, परमागतीची प्राप्ती करून घेण्याकरता जन्म मिळाला. एकदा तरी आयुष्यामध्ये विचार केला का
सरासरी आयुष्यमान आमचं जर काढलं तर 100 वर्ष या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य सांगून ठेवलं. भर्तृहरीने विचारलं, म्हटलं 100 वर्षात काय? आयुर्वर्ष शतनृणां परिमितं रात्र उतदर्धं गतं तस्यार्धस्य परार्धचार्धम परम बालत्व वृद्धत्वयोः. काय केलं? शेषं व्याधि वियोग दुःख सहितं. 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये अर्ध आयुष्य आमचं झोपेत गेलं. दिवस आणि रात्र जर विचार केला, 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र. मग 12 तास रोजचे असं 100 वर्षांमधलं काढा. आयुर्वर्ष शतनृणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं. 50 वर्षांचं आयुष्य झोपेत गेलं. मग त्या रामायणामध्ये त्या कुंभकर्णाची गोष्ट ऐकल्यानंतर आम्ही का हसतो? तो म्हणे 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा. आम्ही पण कुंभकर्णाचेच वंशज आहोत ना. वर्षातले 6 महिने आम्ही झोपेतच घालवले हो. आयुर्वर्ष शतनृणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं. अर्ध आयुष्य तुमचं झोपेत गेलं. भर्तृहरी म्हणाले, हातात किती राहिलं? म्हटलं 50. तस्यार्धस्य परार्धचार्धम परम बालत्व वृद्धत्वयोः. त्या 50चे म्हटलं 2 भाग करा. 25 वर्ष 25 वर्ष. आता पहिले 25 आहेत ना, त्याचे 2 भाग करा. 12.5 12.5. मग आता पहिली जी 12.5 वर्ष आहेत ही तुमची बालपणामध्ये गेली. काही कळत नव्हतं, फक्त खेळायचं. म्हणून अभंग लिहिला, बालवडी खेळी रमलो. खेळण्यामध्ये आयुष्य 12.5 वर्षांचं गेलं बालपण. आणि उरलेली 12.5 वर्ष 87 ते 100. गात्रे या कुडली गती बिघडली दंतावली भंगली डोळे कानही मंदले लडबडे लाळे मध्ये जीभली. घरामध्ये बसलाय तर ते नातोरंड सुद्धा याला विचारत नाही. आजोबा, म्हटलं काय तुम्हाला बसताही धड येत नाही? कारण हा लटलट 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 कापत असतो. मान जागेवर राहत नाही, तोंडातून ते लाळ गळत असते, दात जागेवर नसतात. काय उपयोग आहे? 87 ते 100 उपयोग काय? वृद्धपणामध्ये गेलो, म्हातारपणामध्ये म्हणजे 75 वर्ष माग पडली. हातात राहिली फक्त 25 वर्ष. या 25 वर्षामध्ये काय काय केलं? स्वतःचं शिक्षण केलं, नोकरी बघितली, लग्न केलं, पुढे मुलं झाली, त्या मुलांच्या मध्ये आपला जीव रमला. याच्यामध्ये या प्रपंचामध्ये हा अडकला. परिणाम शंकराचार्य म्हणाल्याप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन चालू झाले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्याकरता विचार करायचा आहे. को हम कथमिदम जातम को वाह कर्तास्य विद्यते. का जन्म झालाय? विष्णुर्यत परमं पदम. परमागतीची प्राप्ती करून घेण्याकरता आमचा जन्म झाला. तिथपर्यंत आमची मजल जात नाही. एखादा समजा आटपला तर 12व्या दिवशी फोटो येतो भला मोठा, त्याच्या खाली आणखी नावं असतात कोणाकोणाची, भावपूर्ण श्रद्धांजली. आणि खाली चौकोनामध्ये एक लहानसं वाक्य आहे, ईश्वर मृतात्म्यास सद्गती दे. कुणी कदा असं वाचलं जाऊ, ईश्वर मृतात्म्यास परमागती देवो. अरे वचने किम दरिद्रता, बोलायला तरी काय जातात, पण ते बोलण्याची सुद्धा आम्हाला बुद्धी होत नाही. म्हटलं बुवा, आमची मजल फक्त सद्गतीपर्यंत. तेवढं काय बोलणार तर बोल, परमागतीचा विचार नाही करू शकत. मग ठीक आहे ना, सद्गती 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 म्हणतात. ती सद्गती कायमची आहे का? सद्गती म्हणजे स्वर्ग. ज्या सद्गती करता आम्ही विचार करतो, समजायला लागल्यापासून मरेपर्यंत एकच विचार मनामध्ये आहे की माझ्या सकट माझं संपूर्ण कुटुंब आनंदामध्ये राहावं, दुःखाचा लवलेशही मला मिळू नये, लागू नये, आणि मी मेल्यानंतर मला सद्गती प्राप्त व्हावी.
पण त्याच्याकरता प्रश्न विचारला, म्हटलं सद्गती करता प्रयत्न केले का? नध्यातम पदमीश्वरस्य विधिवत, भरतवरींचा दुसरा श्लोक आहे. नध्यातम पदमीश्वरस्य विधिवत संसार विच्छित्तये स्वर्गद्वार कपाट पाटन पटोर धर्मो विनोपार्जिताः नारी बीनपयो धरोरुयुगुलं स्वप्ने विनालिंगितं मातुः केवलमेव यौवनवनः छेदे कुठारावयम्. सद्गती करता प्रयत्न केलात का? जे सांगितलं धर्मानं जी काही आम्हाला चौकट आखून दिली, मर्यादा घालून दिल्या, त्याप्रमाणे माझं आचरण आहे का सद्गती करता? नध्यात, आमचं उत्तर आहे आम्हाला जमलं नाही. नध्यातम पदमीश्वरस्य विधिवत, परमागती करता आम्ही प्रयत्न केला नाही. मग म्हटलं संसारात आल्यानंतर सद्गती करता तरी, म्हटलं ती जमलं. संसार विच्छित्त स्वर्गद्वार कपाट पाटन पटोर धर्मोपी नोपार्जिताः. सद्गती करता जे सांगून ठेवलंय ते तरी आमच्याकडून झालं का? या संसारामधून बाहेर पडायचं, पुनरपि जननम पुनरपि मरणम थांबलं पाहिजे. पुन्हा जन्माला येऊ नये याच्याकरता प्रयत्न करायचा, पण तेही आम्हाला जमलं नाही. सद्गती करता प्रयत्न तोही जमला नाही, मग जन्माला येऊन काय? भरतृवरून विचारलं, नारी पीनपयो धरोर युगुलम स्वप्ने पिनालिंगितम. स्वप्नात तरी, प्रत्यक्षात नको, कारण तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकणार नाही. पण भरतृहरीने विचारलं, स्वप्नात तरी या प्रपंचातलं सुख तुम्ही घेतलं का हो? त्याचंही उत्तर आमच्याकडून नाही आहे. मग जन्माला येऊन काय केलं आम्ही? एकच काम केलं. कुठलं? मातुः केवलमेव यौवनवन छेदे कुठारावयम्. आमच्या आईचा असलेला तारण्य रूपी जो वृक्ष होता, त्या वृक्षाला छेद घेण्याचं काम एवढंच फक्त आमच्याकडून झालेलं आहे, जन्म घेतला म्हणून. बाकी आम्ही काहीही केलं नाही. अपेक्षा करतो सद्गतीची, अपेक्षा करतोय विजयाची, अपेक्षा करतोय मोक्षाची, पण वाटेनं चाललाय अधोगतीची, वाटेनं चालला व्यसनांच्या. आणि अपेक्षा सद्गतीची जमेल का? त्या सद्गती करता सांगून ठेवलं, धन्य तपी तप कारण सद्गती. सद्गती करता तप आवश्यक आहे. तप म्हणजे तापायचं आहे, तापलं पाहिजे. आता तापायचं म्हणजे काय? तप म्हणजे काय? थोडक्यात बोल, 5 मिनिटात पूर्ण गाठ पाहिजे. कारण जास्त आहेत कुठे हो आमच्याकडे, आहेत ते बोलून बोलून संपवायचं. तप म्हणजे ताप आहे. दूध असतं ना, त्या दुधामध्ये दही असतं, ताक असतं, लोणी असतं, तूप असतं. असं बुवानी कीर्तनात सांगितल्याबरोबर एक श्रोता उठला, आतमध्ये गेला धावत धावत, एका ग्लासामध्ये दूध भरलं आणून टेबलावर आपटलं. बुवा दाखवा. दुधामध्ये दही असतं ना, दाखवा. ताक असताना दाखवा, लोणी असताना दाखवा. कुठला बुवा दाखवू शकेल? पण त्या दुधावर प्रक्रिया करून त्याच्यापासून दही निर्माण करणं ही जी मधली प्रक्रिया आहे ना, त्या प्रक्रियेला तप असं म्हणतात. त्या दह्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून ताक आणि दही, ताक आणि लोणी तयार करणं ही जी मधली प्रक्रिया आहे, त्याला तप असं म्हणतात. ते लोणी अग्नीवर ठेवून त्याला उष्णता दिल्यानंतर त्याच्यापासून तूप निर्माण होतं, त्याला तप असं म्हणतात. हे तप आहे. जो खंदावया घाव घाली लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष रे जैसा, हे तप आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर ओवी लिहून ठेवली. का गायीची तृषाहरो व्याघ्रा विषहूनी मारो, हे नेणेची गादरो जैसे. पाण्याचं तप आहे. पोटभर तरल्यानंतर ती गाय पाणी पिण्याकरता नदीवर आली, पाणी प्यायली, निघून गेली. आणि रात्रीच्या वेळी वाघ डोंगरावरून खाली उतरला पाणी पिण्याकरता. त्या जलदेवतेच्या मनामध्ये असं कधी आलं का? हा
वाघ आहे की जो वाघ त्या गायीला सुद्धा खाऊ शकतो, मग या वाघाला पाणी द्यायचं नाही, त्याला विष देऊया, असं त्या जलदेवतेच्या मनामध्ये आलं. तहानलेल्याची तृष्णा शांत करणं हे त्या जलदेवतेचं तप. तापावं लागतं भगवत प्राप्ती करता. प्रपंच करत असताना त्या प्रपंचामध्ये जे काही विहित कर्म आमची आहेत ती करत असताना भगवत प्राप्ती करता तळमळ लागणं हे महत्वाचं. विश्वपतींच्या समोर ब्रह्मदेव येऊन उभे राहिलेत आणि विश्वपतींनी आज्ञा केली, ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करा. विश्वपतींची आज्ञा झाली, ब्रह्मदेवाना सृष्टी निर्माण करण्याकरता सांगितलं. आणखीन काय दिलं बरोबर? का गाड्या दिल्या, बंगले दिले, का आणखीन कोणी नोकर चाकर दिले, असिस्टंट मॅनेजर वगैरे? हे सगळं आत्ता बरं का, पूर्वी ते नव्हतं. फक्त आज्ञा झाली सृष्टी निर्माण करा. विचार करा, आपण कुणीही नसताना संपूर्ण जलमय असलेला हा प्रदेश आहे, पाणीच पाणी सगळीकडे आहे. विश्वपतींची आज्ञा झाली आणि ब्रह्मदेव त्या पाण्यामधून निघाले. विचार करतायत सृष्टी निर्माण करायची आहे, काय करा? आणि विचाराक्रांत बुद्धीचा हा ब्रह्मदेव त्या पाण्यामधून जात असताना जलदेवता प्रकट झाली. ब्रह्मदेवा काय झालं? ब्रह्मदेवाने हात जोडलेत, म्हटलं विश्वपतींची आज्ञा झाली सृष्टी निर्माण करा, काय करावं कळत नाही. जलदेवता म्हणाली, ब्रह्मदेवा काही जर चांगलं करायचं असेल तर त्याच्याकरता काय कर. म्हणून या जलदेवतेनं स्पर्शेषु यत् षोडशमेकविंशम, स्पर्शातलं 16वं आणि 21वं अशी 2 अक्षरे या जलदेवतेच्या कानामध्ये. आता पुन्हा प्रश्न आला, स्पर्श म्हणजे का? विषय कठीण 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 होत जातो, बुवा समजत नाही. पण काही असतं की काही ठिकाणी असा वेदांत सांगितलं की बुवाकडं काहीतरी आहे असं वाटतं. पण वेदांत 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 म्हणजे काय? आमचे गुरुजी सांगायचे. वेदांत कशाला म्हणतात? यानं विचारलं आम्ही, का म्हटलं पटवर्धन काका तुम्हाला या तबल्यातलं काय कळतं? काय कळतं तबल्यातलं? त्यांचं उत्तर काय असेल आम्हाला, बुवा या तबल्यातलं मला कळतं हे मला कळतं. आहे ना उत्तर? तबल्यातलं मला कळतं हे मला कळतं. यानं तेच विचारलं, म्हटलं तुम्हाला काय कळतं याच्यातलं? बसला इथं. ती म्हणतात बुवा याच्यातलं मला कळतं हे मला कळतं. आणि मला विचारलं तर बुवा तुम्हाला काय कळतं? आम्हाला यातलं काहीही कळत नाही हे मला कळतं. या दोनातलंही काही कळत नाही हे आम्हाला कळतं. हे कळण्यातलं कळणं आणि न कळण्यातलं कळणं हे मधलं कळणं म्हणजे वेदांत. बस, बाकी काही जास्त एवढंच वेदांत. वेदांत म्हणजे काय? स्पर्शेषु यत् षोडशमेकविंशम, स्पर्शातलं 16वं आणि 21वं अशी 2 अक्षर ब्रह्मदेवाच्या कानात घातली. आता स्पर्श म्हणजे काय? या स्टँडला असा हात लावला, हा हात लावणं हा स्पर्श शास्त्रकारांना मान्य. पाणिनीने सांगून ठेवलं बरं व्याकरणामध्ये. मराठीमध्ये क पासून पुढे जे जे वर्ण येतात त्या वर्णांना स्पर्श असं म्हणा, असं पाणिनीने व्याख्या केली. आता क पासून मोजायला सुरुवात करायचं, 16वा अक्षर आणि 21वा अक्षर. मग त्याच्याकरता आधी क ख ग घ ङ घेणं महत्वाचं. आताच्या मुलांना हे काहीच नाही, क ख ग घ ङ वगैरे सगळं गेलं. पण क पासून मोजायला सुरुवात केली की 16वा अक्षर येतं त आणि 21वा अक्षर येतं प. या जलदेवतेनं ही 2 अक्षर ब्रह्मदेवाच्या कानात घातली आणि सांगितलं, ब्रह्मदेवा जर काही चांगलं करायचं असेल ही 2 अक्षर एकत्र करा आणि तप करा. हजारो वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवा. परिणाम नयन मनोहर सृष्टी ब्रह्मदेवानी रचून सोडे. लक्षात घ्या, त्यावेळी सगळं केलंय बरं का. येन शुक्लीकृता हंसाः शुकाश्च हरिताशताः मयूराश्चिद्रिता येन समे मृत्युं विधास्यति. येन शुक्लीकृता हंसाः, सृष्टी निर्माण केली त्यावेळी दिलेला रंग आहे पांढरा शुभ्र रंग दिला हंसाला. किती वर्ष झाली हो, एक तरी का डाग पडला? आम्ही घराला आज रंग लावला की 4 दिवसात डाग पडत.
कुठलं त्याला सर्टिफिकेट दिलं होतं, कुठली गॅरंटी दिली होती हो? मोर पिसाऱ्यातलं एक पीस की जे बघितल्यानंतर त्रैलोक्य चालक गोपाळकृष्णना वाटलं की हे पीस आपल्या मस्तकामध्ये धारण करावं. चित्रकारांना आव्हान आहे, कुणी भरलेलं नाही. हजारो वर्षांची तपश्चर्या केल्याचा परिणाम ब्रह्मदेवांना हे साध्य झालाय. हे सगळं ऐकल्यानंतर श्रोते विचारतील, म्हटलं बुवा, म्हटलं त्यावेळी ठीक होतं, आता 2021 साली म्हटलं ही तप बिप आम्हाला कशी काय जमायची हो आमचा प्रपंच सांभाळून? गोपाळकृष्णांना माहिती होतं बरं का, असे विचारणारे लोक पुढे येणार आहेत. त्यांनी आधीच सांगून ठेवलं, गीतेमध्ये 3 प्रकारची तप सांगून ठेवली. शरीर, वाचा आणि मन या तिघांनी करायची तप. शरीराचं तप काय? देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जनम. देवाची पूजा केली पाहिजे, अतिथींची पूजा केली पाहिजे, ब्राह्मणांची पूजा केली पाहिजे. कुठलंही काम याच्यापैकी यावं त्याच्याकरता हा देह झिजला पाहिजे. हा देह ज्याच्या कृपेनं प्राप्त झालाय त्याच्याकरता तो देह झिजणं महत्वाचं. दुसऱ्याकरता, समाजाकरता, राष्ट्राकरता, देशाकरता, धर्माकरता हा देह झिजणं हे या देहाचं तप. वाचेचं तप आहे, त्याच्याच कृपेनं ही वाचा मिळाली ना. लहानपणी श्लोक म्हटलाय ना सगळ्यांनी, मला तरी पाठ कुठे येतोय पण बघूया, चुकलं तर तुम्ही सांगायचं. कारण श्रोत्यांची जबाबदारी आहे. बुवा जर कुठं इकडं तिकडं जाऊ लागला तर त्याला जाग्यावर आणणं ही जबाबदारी श्रोत्यांची आहे बरं का. म्हणून श्रवण ही भक्ती पहिल्या नंबरला ठेव. सांगितलं पाहिजे, बुवा म्हटलं इथं चुकताय, इथं या. लहानपणीचा श्लोक आठवतो का बघा? डोळ्यानी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस टाकतो मधुरही, वाची आम्ही बोलतो, हाताने बहुसाल कार्य करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. त्याच्या दयेमुळे हे तत्व कुठेतरी आतमध्ये आहे. म्हणून आम्ही चालतोय, म्हणून आम्ही बोलतोय ना, म्हणून आम्ही खातोय ना, म्हणून आम्ही पितोय ना. रात्री झोपल्यानंतर समजा त्यानं ठरवलं तर सकाळी उठतो बरं का, नाहीतर झोपेतच रामनाम होतं. मग जी वाचा भगवंतांच्या कृपेनं प्राप्त झाली त्या वाचेनं काय करायचं? तुकाराम महाराज सांगतात बरं का, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, माझे वाचे, माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबा. त्याच्याकरता त्या वाचेला सांगितलं, तुझा जन्म त्याच्याकरता झाला, लोकांना शिव्या देण्याकरता नाही, लोकांना वाईट बोलण्याकरता वाचेचा जन्म नाही. या वाचेनं फक्त भगवंतांचंच नामस्मरण कर, त्याच्याकरता हे वाचेच. आणि मनाचं, काही लोक असे असतात, एखादं काम असेल शरीरानं जातही नाही, तोंडात कोणाकडे काही बोलतही नाही, पण मनामध्ये याचा एकदा असे विचार. पण हे विचार सुद्धा मनामध्ये येणं घातक आहे. मग तुम्हाला शरीरानं जायचं नसेल जाऊ नका, बोलायचं नसेल बोलू नका, पण मनामध्ये कायम दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवणं हे त्या मनाचं तप आहे. आजच्या 2021 सालामध्ये प्रत्येकाकडे शरीर, वाचा, मन निरनिराळं आहे आणि या प्रत्येकानं करायची ही तप भगवान गोपाळकृष्णाने सांगून ठेवली. ज्याच्याकरता जन्म झाला, सुरुवातीला बोलल्याप्रमाणे विष्णोर्यत परमं पदम, त्या पदांची प्राप्ती करून घेण्याकरता जन्म झाला. मग त्या पदांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता पहिल्यांदा यानं आपलंसं केलं. यानं आपलंसं केलं की तिथपर्यंत जाता येतं आपोआप. याला रिबॉन्ड म्हणतात, रिबॉन्ड. कॅरम मध्ये असतो ना रिबॉन्ड,
जास्त बोलत नाही, पण त्याप्रमाणे विष्णोर्यद परम पदम, त्या पदांची प्राप्ती करून घेण्याकरता पहिल्यांदा ह्यांना आपलंसं करून घ्यायचं आणि त्याच्याकरता प्रापंचिक जीवांकरता जन्म मरण रूपी असलेला हा संसार, या संसारामधून पलीकडे जाण्याकरता काय केलं पाहिजे, मूळ पदामध्ये आमच्या पद्यकरणे आम्हाला उपदेश केलाय. असं तप केल्यानंतर काय होतं, थोडक्यामध्ये चरित्रभाग आम्हाला बघायचा आहे. बुवा वेळेच्या 1 मिनिट पुढे जाणार नाही, काळजी करू नका. मूळ पदामध्ये आमच्या पद्यकरणे आम्हाला उपदेश केला. धन्यतपी श्रुती पहा वेद श्रुती माझी सार माझी सार पहा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, वज्रदेही हनुमान की जय, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति.
कृष्णपदारविन्दयो वचांसि वैकुण्ठगुणानुवर्णन करौ हरेर्मन्दिरमार्जनादिशौ श्रुतिञ्चकाराच्युत तत्कथोदय. या तत्वाप्रमाणे या सुभाषिताप्रमाणे स्वतःच आचरण यात सवयी म्हणा कृष्णपदारविंदयो. विहित धर्मानुसार जे कर्म प्राप्त झालंय त्याप्रमाणे हा राज आहे. पण दरबारातलं काम संपलं की त्याच्यानंतरचा येणारा प्रत्येक क्षण ह्या गोपाल कृष्णांच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये घालव. सवयी म्हणा कृष्णपदारविंदयोर वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. मगाशी बोलल्याप्रमाणे दरबारचं काम संपलं की नंतर जर काही बोलायचं असेल वाचेनं तर ते फक्त भगवंतांचं गुणगान करायचं. करौ हरेर मंदिर मार्जनादिशो. या हातानं जर काही करायचं असेल तर त्या भगवंतांचीच सेवा आणि ऐकायचं काय असेल तर त्याचंच गुणगान. असं संपूर्ण जीवनाचं तत्व समजून घेतलेलं आणि त्याप्रमाणे आचरण चाललंय. भक्तीमुळे भगवान प्रसन्न झालेत, समोर येऊन उभे राहिलेत. काय पाहिजे बाबा बोल, वेळ कमी आहे म्हणून पटकन म्हटलं काही नको, तुमच्या कृपेनं सगळं आहे, काहीही नको. म्हटलं देण्याकरता आलोय, तसाच जाणार नाही. मागून घे, काय पाहिजे. म्हटलं काहीच नकोच आहे ना, काय मागणार. नाही म्हटलं देणार आहे, मागितलंच पाहिजे. भगवंत सांगतायत मागून घे, हा सांगतोय काही नको आहे. केवढं भाग्य. प्रत्यक्ष भगवान समोर येऊन उभे राहिलेत, माग म्हणून सांगतायत. आमच्यासारखा असता तर यादीच तयार असत्या. काल बुवानी सांगितल्याप्रमाणे अरे साधं काही इथं आम्ही काम केलं 10 मिनिटाचं तर मम आत्मना अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी. काय मागतोय 10 मिनिटात. देणार किती भगवंतांना? 100 रुपये. आणि ते काम करत असताना सुद्धा मन एकाग्र नाही बरं का. काहीतरी आमचं मागायचं राहिलं म्हणून शेवटी पुन्हा आहे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश देहि. माझ्या मनामध्ये असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. यशाच्या बदल्यात हे 100 रुपये आणि 10 मिनिटं माझी खर्च केली म्हणून. इथं तर प्रत्यक्ष भगवान सांगतायत मागून घे, हा म्हणतोय काहीच नको आहे. आणि शेवटी भगवंतांनी ठरवलं हा मागतच नाहीये ना, द्यायचंच आहे. म्हणून काय केलं, भगवंतांनी स्वतःच सुदर्शन चक्र देऊन टाक. स्वतःच सुदर्शन चक्र या राजाला दिलंय. ते सुदर्शन चक्र त्या क्षणापासून या राजाच्या रक्षणाकरता याच्या शरीराच्या भोवती सारखं गरगर 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 फिरत. भगवंत निघून गेले पण जाता 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 विचार करतात, म्हटलं याच्या भक्तीच्या मनानं मी काहीच दिलं, आणखीन काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून भगवंतानी दिलंय. काय दिलं? एक मुलगी आलाय. मुलगी आनंद झालाय. अतिशय लाडामध्ये तिचं पालन पोषण करतोय. उत्तम संस्कार. 8 वर्षांची झाली. 8 वर्षात मग कन्या. आता कन्यादान करायचं 8व्या वर्षी करायचं असतं म्हणून त्याला कन्यादान म्हणतात. बरं 8व्या वर्षी ती कन्या असते. 9वं वर्ष प्राप्त झालं की तिला गौरी ही संज्ञा प्राप्त होते. 10वं वर्ष झाल्यानंतर काय संज्ञा प्राप्त होते नंतर सांगतो, तिचं सांगण्यासारखं नाही. 8व्या वर्षी विवाह करून द्यायची पद्धत म्हणून पूर्वी कन्यादान हा शब्द प्रयोग आला. आता 40व्या वर्षी उभ्या राहतात घोड्यावर. आणि मग सांगितलं तर गुरुजी आता म्हटलं कन्यादान करून घ्या. काय गुरुजी कपाळाचं कन्यादान करतील का? कन्या 8व्या वर्षी. 8 वर्षांची झाली पण हिचं सौंदर्य असं होतं. म्हटलं बुवा तुम्ही पुढंच गेला, त्या राजाचं नाव नाही सांगितलं, त्या मुलीचं नाव नाही सांगितलं. आम्ही बाहेर गेल्यानंतर कोणी विचारलं तर काय सांगावं म्हणून. रविवंशी नृप होता, रविवंशी नृप होता, नामे तो अंबरीष सुप्रथित.
सच्चित्त काम दहने स्वप्नी क्षण न होत से व्यतीत राम राम हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम 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 सीतापते आणि याला भगवंतानी दिलेली मुलगी यानं नाव ठेवलेली लाडानं काय श्रीमती. 8 वर्षांची झाली पण हिचं सौंदर्यच एवढं होतं. ही 8 वर्षांची झाली आणि काय घडलं काय घडलं स्वर्गातल्या अप्सरा पृथ्वीवर यायच्या बंद झाल्या. रजेचे अर्ज कमी जाऊ लागले. 3 रात चौकशी केली त्या. अरे म्हटलं महिन्यातून 4-4 वेळा जाणाऱ्या पण आता एकदाही जात नाही. म्हटलं का हो? शेवटी त्या अप्सरानं विचारलं म्हटलं तुम्ही जात नाही का खाली? कमी झालं का तुम्ही? याने सांगितलं म्हटलं जाऊन काय करणार आमच्याकडे बघतोही कोण तिथं. म्हटलं म्हणजे अहो म्हटलं आमच्यापेक्षा सुद्धा एक सुंदर मुलगी खाली आहे. नामे श्रीमती त्या असे कन्यकाती नामे श्रीमती त्या असे कन्यकाती नामे श्रीमती त्या नामे श्रीमती त्या असे कन्यकाती केली वदने नीच सोमकांती वदने नीच सोमकांती श्रीमती पाहून सुर युवती लागता गान भुवरिच्या त्वये कधी गानो भुवरिच्या त्वये कधी नयेती नाम श्रीमती असे कन्यकाही केली यद्वदनी नीच सोमका. चंद्रानं सुद्धा लाजेनं मान खाली घालावी असं सौंदर्य. आणि अशी ही मुलगी या राजानं आपल्या दरबारामध्ये आपल्या सिंहासनाच्या शेजारी लहान सिंहासन करून घेतलेलं हिच्या करता. रोज दरबारात राजकन्या असल्यामुळं त्यांच्या परंपरेप्रमाणे दागदागिने आहेतच बरं. वस्त्रालंकार आहे आणि डोक्यावर भलं मोठं कुंकू हा खरा दागिना. बाकी कितीही दागिने घातलेत आणि कुंकू जर लावलं नाही उपयोग काय होता दागिना. पूर्वीच्या काळी पद्धत होती ठसठशीत चांदीचा रुपया मोठा असं कुंकू लावण्याची पद्धत. पण ज्याप्रमाणे त्या रुपयाचं अवमूल्यन झालं तसं कुंकवाचंही अवमूल्यन झालं बरं. आता रुपया ओळखता येत नाही ना तसंच कुंकवाचं झालं. रुपया गेला आणि टिकली आली. परिणाम आमचे गुरुजी सांगायचे. टिकलीचा जन्म झाला आणि काय झालं त्या कुंकवाचं अवमूल्यन झालं. टिकलीचा जन्म झाला आणि टिकलीचा जन्म झाला काय झालं आमचे गुरुजी सांगतात. कुंकूवाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या. असे स्वर ऐकले की बरं वाटतं. लांब कुठेतरी असलं तरी कानात गेलं की जवळ येतात का काहीतरी बुवा म्हणताय आपल्याला माहिती आहे. ते गाणं आम्हाला म्हणायचं नाही. फक्त काय झालं टिकलीचा जन्म झाला
कुंकू वाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या. परिणाम बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. नशीब त्या बाथरूमच्या बाजूला असलेल्या रूम मध्ये त्या पाईपावर नवऱ्याला चिकटवत नाही. ते नवऱ्यांचं नशीब. जागा आहे का कुंकू टिकली चिकटवण्याची? भलं मोठं कुंकू हिनं डोक्यावर लावावं, दरबारामध्ये यावं आणि आपल्या वडिलांचा कारभार बघावा. राजाला मनामध्ये चिंता आहे बरं का. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातर. आई वडिलांचं काळीच कातरायला लागतं. राजाची अवस्था तीच आहे. दिवसामागून दिवस जात आहेत आणि एक दिवशी दरबारामध्ये असलेला हा सिंहासनावर बसलाय आणि याच्या कानावर नाद आला. कुठला? आमच्या कथेमध्ये हवेत बरं काय, नसतील तर मजा येत नाही. जय जय रमा रमण श्रीरंग, रमा रमण श्रीरंग, जय जय रमा रमण श्रीरंग, श्रीरंग श्रीरंग श्रीरंग, श्रीरंग श्रीरंग श्रीरंग, रमा रमण श्रीरंग, रमा रमण श्रीरंग, जय जय रमा रमण श्रीरंग. श्रीरंग 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 श्रीरंग, रमा रमण श्रीरंग. पदारविंदी सदार मावा, पदारविंदी सदार मावा, माझा मानसवृंद जय जय रमा रमण श्रीरंग, रमा रमण श्री रमा रमण श्री रमा रमण श्रीरंग. पूजेचं साहित्य घेतलं, बाहेर आलाय, स्वागत केलं, हाताला धरलं, आतमध्ये आणून त्याच्या पाद्योपचारानं पूजा केली, आसनावर बसवलं. नारद मुनी सांगतायत राजा अरे ऐकून घे, पण ऐकून कुठला घ्या. शेवटी राजानं याला हलवलं. म्हटलं नारद मुनींनी हलवलं. राजा अरे म्हटलं ऐकून घे, मी काय बोलतोय. म्हटलं काय? अरे आत्तापर्यंत मी एकटा येत होतो तुझ्या, आणि मी एकटा यायचो त्यावेळी हे सगळं तू करायचंस ना, बरोबर आहे, पण आज मी एकटा नाही आहे रे, तेच सांगतोय मगासपासून. म्हटलं कोण आलंय? कोण आलंय? नशीब. तुझं नशीब आणि माझं नशीब. म्हटलं म्हणजे मी बारीक असल्यामुळं पटपट पुढा, ते येत आहेत हालत तुडत, मागे आहेत म्हणून सुटला. अरे म्हटलं कोण आलेत? पण म्हटलं मामा आलेत. पर्वत महामुनींसह मी आलोय, एकटा नाही आहे. आधी म्हटलं त्यांचं स्वागत करता. माझी पूजा नाही केली असतीच एक वेळ हरकत नव्हती, पण त्यांचं स्वागत. राजाला पुन्हा पाहत पर्वत महामुनी येत आहेत, नारद मुनींचे असलेले महा. त्यांचंही स्वागत केलं, पाद्योपचाराने पूजा केली आणि दोघांनाही आसनावर बसवलंय. राजानं नमस्कार केला. नारद मुनीने विचारलं, राजा हे सगळं तू केलंच, पण तुझ्या मनामध्ये काहीतरी सलतय, काहीतरी चिंता आहे. काय चिंता? असा उदास का वाटतोय तू? पहिल्यासारखं वाटत नाही. राजानं आपल्या सिंहासनाच्या बाजूला नजर केली आणि हाताने दाखवलं, माझ्या चिंतेचं कारण छत बस. नारद मुनींनी बघितलं, उठून उभे राहिले. राजा कोण रे? कोण? राजाने म्हटलं महाराज ओळखलंच नाही. म्हटलं ओळखलं नाही म्हणूनच विचारलं. कोण? अहो म्हटलं नारद मुनी असं काय करता? माझीच मुलगी श्रीमती. हा राजा, अरे एवढी मोठी झाली, एवढीशी बघितली होती, पण म्हटलं तिची चिंता का? अहो म्हटलं 8 वर्ष झाली, विवाह करायचा आहे, लग्न करायचंय, त्याच्याकरता वर संशोधन चालू आहे, पण हिचं सौंदर्यच एवढं आहे. नारद मुनी अहो काय सांगू, सगळीकडे निमंत्रण पाठवली. म्हटलं इकडं आमच्याकडे एक जिन्नस तयार आहे, बघून चला. काही जण आले, बघितलं, लांबूनच मागच्या मागे गेलेली. पण नारद मुनी काही जणांनी असा निरोप पाठवला की तुमच्या या मुलीच्या घरी भांडी घासण्याची सुद्धा आमची लायकी नाही.
एवढं सुद्धा सौंदर्य उपयोगाचं नाही. महाराजांनी तिचा विवाह करावा असं मनामध्ये आहे. एखादा तुमच्या मनामध्ये तुमच्या बघण्यामध्ये जर हिच्या करता अनुरूप असा वर असेल, सांग प्रयत्न. नारद मुनी आणि पर्वत मुनी त्या श्रीमतीला बघितल्यापासून दोघांच्याही मनामध्ये तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली. बरं, हिच्याशी आपण लग्न करावं असं दोघांनाही वाटत. पण बोलणार कसं? नारद मुनी विचार केला, म्हटलं राजा, तुझ्या मुली करता एक मुलगा माझ्या बघण्यात. म्हटलं माझ्या मुलीकडे बघा बरं का, सौंदर्य बघा, रंग बघा, किती गोरी आहे बघा, उंची बघा, तसाच मिळाला पाहिजे. बरं म्हटलं नारद, जो मुलगा तुम्ही बघितलाय किंवा तुमच्या बघण्यात आहे, साधारण त्याची उंची किती आहे, वजन किती आहे, दिसायला कसा आहे, काळा आहे, गोरा आहे? नारद मुनी म्हणाले, अरे राजा, म्हटलं एक एक प्रश्न विचारले, सगळे एकदम प्रश्न विचारले, काय उत्तर देणार, एक एक विचार. राजा मला ठीक आहे. मग म्हटलं उंची. नारद मुनी थोडा वेळ विचार केला आणि सांगितलं, राजा उंची ना साधारण माझ्या एवढीच आहे. बरं, हरकत. आणि म्हटलं दिसायला काळा गोरा. राजा म्हटलं माझ्यासारखाच आहे दिसाय. बरं आहे, तुम्ही काही काळे नाहीये, चांगलं आहे. आणि म्हटलं बाकी सगळं एक 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 प्रश्न विचारतोय. हा नारद मुनी उत्तर देतात. शेवटी नारद मुनी कंटाळले उत्तर आणि उठून उभे राहिले आणि नारद मुनी सांगितलं, राजा तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून मीच आहे, मला लग्न करायचं आहे. बोल, देतोस मुलगी? देतोच मुलगी काही प्रश्न यांचा पुरा व्हायच्या अगोदर बाजूला बसलेले कोण, मामायन पर्वत मुनी हाताला धरलंय नारदाला आणि खाली बसवलं खाली. आणि याच्या कानात विचारलं, अरे नारदा, मामाचं अजून लग्न व्हायचं आहे आणि मामाच्या आधीच भाच्यानं लग्न करावं योग्य? नारदा, हिच्याशी मी लग्न करा. पर्वत मुनी उठून उभे राहिले, राजा मला तुझ्या मुली बरोबर लग्न करायचं आहे, बोल मुलगी देतो? आता मामानीच मागणी घातली, काय करणार? राजानं हात धरला, महाराज मुलगी माझ्याकडे एकच आहे. 2 मुली असत्या, दोघांनी आम्ही 2 दिल्या असत्या, मी मोका झालो असतो. पण आता मुलगी एकच आहे आणि मागणी तुम्ही दोघांनी घातलीत, कसं काय जमायचं? तेव्हा म्हणाले, माझी विनंती आहे, एक काम करा, आजचा दिवस तुम्ही इथं थांबा, उद्या मी या दरबारामध्ये हिचं स्वयंवर ठेवतो आणि त्या स्वयंवराच्या वेळी तिच्या मनामध्ये जो वर असेल त्याच्या गळ्यात ही माळ घालीन, म्हणजे विधिवत मी कन्यादान करेन, मोकळा होईल. तुम्हालाही काही टेन्शन नको, मलाही टेन्शन. असे मराठी शब्द मध्ये मध्ये वापरले की बरं लवकर समजत. नारद मुनीने विचारलं, राजा म्हटलं राहण्याची व्यवस्था? म्हटलं महाल आहे ना, त्या महालात दोघांची व्यवस्था करतो, एकत्र जमणार नाही. येताना गळ्यात गळे घालून आले होते बरं का मामा भाचे, पण आत्ता या श्रीमतीला बघितल्याबरोबर 36चा आकडा झाला. एकत्र जमणार नाही, वेगवेगळी व्यवस्था कर. म्हटलं ठीक आहे, कर. या राजानं दोघांचीही व्यवस्था केली. दोघही जण आपापल्या त्या महालामध्ये गेले आणि रात्र वाढते, बिछाण्यावर अंग टाकले पण झोप कुठली यायला. नारद मुनी विचार करतात मनामध्ये, म्हटलं असं होणार नाही, हे शक्य नाहीये. पण 100% म्हणाले सांगता येत नाही. न जाणो उद्या स्वयंवराच्या वेळी त्या श्रीमतीच्या मनामध्ये काही आलं आणि पटकन तिनं माळ समजा मामांच्या गळ्यात घातली, आमचं काय? त्या विचारानं तळमळत आहेत, झोप नाहीयेत. पर्वत मुनींची अवस्था तीच झाली. ते विचार करतायत, नारद माझ्यापेक्षा दिसायला बरा आहे, तरुण आहे, गोरा गोमटा आहे आणि श्रीमती नक्कीच त्याच्या गळ्यात माळ घालणार, पण असं जर झालं तर माझं काय? या विचारानं दोघांनाही झोप नाही. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीच्या सुमारात शेवटी नारद मुनींना राहिला. नारद मुनींनी बिछाना सोडला, महालातून बाहेर आणि थेट जे गेले कुठे, त्याचंच भजन करत
दे तव भजनी निरंतर वासना वामना वामना यामना वामना वामना यामना पावना वामना यामना दे तव भजनी निरंतर वासना निरंतर वासना पावना वामना यामना पावना वामना यामना पावना वामना यामना दे तव भजनी निरंतर वासना श्रीवतान्वित कौस्तुभभारिं श्रीवतान्वित कौस्तुभभारिं योगी जन मनरंजना योगी जन मनरंजना ते तव भजनी निरंतर वासना निरंतर वासना निरंतर वासना भगवंतांनी विचारलं, म्हटलं नारदा, अरे एखाद्याच्या घरी जायचं असेल काही काळ वेळ ठरलेली, मध्यरात्र उलटून गेली, आत्ता कुठं सगळं आमचं काम आटपलं, जरा कुठं आता झोपणार म्हणतो तोपर्यंत धावत आणि येतोय तो एवढा ओरड, झालं काय झालं काय? देवा आत्तापर्यंत वाट बघितली. म्हटलं कसली कसली वाट बघितली? नाही म्हटलं आज लक्ष द्याल, उद्या लक्ष द्याल, परवा लक्ष द्याल, असं म्हणता म्हणता एवढी वर्ष गेली. देवा म्हटलं अशा अवस्थेमध्ये आम्ही आणखीन किती वर्ष राहायचं? नारद म्हटलं विचार काय? विचार काय म्हणजे लग्न करायचं. भगवंताने विचारलं, म्हटलं नारदा तुझ्या डोक्यात हे घातलं कुणी? म्हटलं लग्नाचं हे बी तुझ्या डोक्यात कुणी घातलं? कुणी घालण्याची गरज नाही, मला करायचं. सांगून ऐकिनात नारद मुनी. शेवटी भगवंताने सांगितलं ठीक आहे बाबा, हरकत नाही, लग्नच करायचं आहे ना? नक्की विचार ठरला? म्हटलं हो. मग हरकत नाही, उद्यापासून मुलगी बघायला सुरुवात करतो. गरज नाही, मुलगी बघितली, तुमची वाट बघितली, तुम्ही काही लक्ष देत नाही. आता मी स्वतः मुलगी बघितलेली आहे आणि म्हणून तुमच्याकडे आलो. म्हटलं मी काय करू? काही जाऊन मागणं वगैरे घालायचं आहे का? ती काही करण्याची गरज. आणि म्हटलं पण मुलगी कुठली, कोण? तुमच्या माहितीतली. एवढ्या जवळ आला, आमच्या माहितीतली. म्हटलं कोण? अहो तुमचा भक्त आहे ना राजा अंबरीश, हा त्याचीच मुलगी श्रीमती, तिच्या बरोबर लग्न करावं, विवाह करावा असं मी ठरवलं. आणि म्हटलं सगळं ठरवून तू मोकळा झालास, मग आता मध्यरात्रीच्या वेळी मला उठवून हे सगळं सांगण्याची काय गरज आहे? हे म्हटलं आता पुढं मेघ जी आहे ती पुढंच आहे ना, म्हणून आलो एवढ्या रात्री. म्हटलं काय? हात जोडले नारद म्हणून, देवा आम्ही तुझे भक्त का नाही? म्हटलं आतापर्यंत मनापासून तुझी भक्ती करतो का नाही? हो. तुझ्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार करतो का नाही? म्हटलं हो. मग एवढं सगळं आम्ही आता केल्यानंतर आमच्या करता तुम्ही काहीतरी करणार आहात का नाही? म्हटलं काय करू सांग. तेव्हा प्रश्न असा झाला की ज्या श्रीमतीला म्हणाले मी लग्नाची मागणी घातली, नेमकं मला म्हणाले कुठून दुर्बुद्धी झाली आणि आमच्या मामाना तिथं घेऊन गेलो. मी त्या मुलीला मागणी घातली आणि म्हटल्याबरोबर आमच्या मामानीही मागणी घातली, त्यानंही लग्न करायचं आहे तिच्याबरोबर. भगवंताने विचारलं मग आता पुढं काय? पुढं एवढंच आहे, उद्या स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये माझी इच्छा अशी आहे की त्या श्रीमतीनं माझ्याच गळ्यामध्ये माळ घाला. बरं मग याच्यात मी काय करू? मी एक काम कर, असं होणार नाहीये,
पण न जाणू कदाचित काहीतरी घडलं आणि त्या श्रीमतीनं पर्वत मामांच्या गळ्यात माळ घातली तर हे होता नाही, त्याच्याकरता मी तुमचा भक्त आहे. म्हटलं हो भक्तच आहे, मग माझ्याकरता काय करा. वानरानन वदभाति पर्वतस्य मुखम यथा तथान गुरु जगन्नाथ मम चेत इच्छसे प्रियम. नारद मुनी सांगितलं भगवंतांना की देवा, जर माझं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर उद्या स्वयंवराच्या वेळी आमच्या पर्वत मामांचं तोंड काळ्या वानराच्या तोंडासारखं झालं पाहिजे. भगवान म्हणाले तथा. एवढंच ना केलं. आनंद वाटला आणि आनंदित मनानं नारद मुनी दरवाजापर्यंत गेले, द्वारापर्यंत गेले, पुन्हा मागे फिरले. म्हटलं देवा, आता म्हटलं आणखीन काय, आणखीन काही राहिलं का? मी म्हटलं राहिलं काही नाही, तुम्ही करणार आहात त्याबद्दल काही वाद नाही. पण म्हणाले एक करा. काय? श्रीमती दुतता पश्चित नाना पश्चित तथा विधम. एक करा. काय? हे जे आमच्या पर्वत मामांचं तोंड काळ्या वांदरासारखं दिसणार आहे ना, ते फक्त त्या श्रीमतीलाच तसं दिसलं पाहिजे. बाकी दरबारातल्या सगळ्या लोकांना ते आमचे पर्वत मामा आहेत तसेच दिसले पाहिजेत बरं का. एक ठीक आहे. तथा नारद मुनींना बरं वाटलं आणि नारद मुनी येऊन आता शांत झोपले. आता म्हणाले हरकत, आता सगळा खेळ आमच्या बाजू. नारद मुनी झोपले, पण इकडे बाजूला होते पर्वत मुनी, त्यांना कुठली झोप लागाय. नारद मुनी आले आणि हे गेले वरती वैकुंठामध्ये. हाक मारली भगवंतांना, नारायणा म्हटलं मी आलोय. भगवंतांनी स्वागत केलं. म्हटलं पर्वत मुनी एवढ्या रात्री काय झालं? मी म्हटलं अशी अशी गोष्ट झाली, लग्न करायचं. अहो या वयात? मी म्हटलं आलं म्हणा, लग्नाचा अनुभव घेऊन बघूया असं वाटलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, गेलेलो तिथं त्या राजाची मुलगी बघितल्यानंतर पसंत पडली, वाटलं लग्न करावं. म्हटलं प्रश्न इथंच आहे की ज्या मुली बरोबर मी लग्न करावं असं म्हणतोय, नेमकं म्हणाले नारद तिच्याच बरोबर लग्न करायचं. आता म्हटलं स्वयंवर आहे एवढी, त्या स्वयंवरामध्ये आता नारद माझ्यापेक्षा चांगलाच आहे, सांगायची गरज नाही. त्यामुळे ती श्रीमती त्यालाच माळ घालणार ही खात्री आहे, म्हणून तुमच्याकडे आलोय. भक्त आहोत ना तुमचे. आतापर्यंत म्हणाले भक्ती वेळ घालवला, तपश्चर्यामध्ये वेळ घालवला. मग म्हटलं आता नाही, आता एकच की एवढा एक अनुभव घ्यायचा आहे, संसारामध्ये आलोय, प्रपंचाचा अनुभव घ्यायचा आहे. त्याच्याकरता त्या श्रीमतीनं माझ्याच गळ्यात माळ घालावी एवढीच माझी इच्छा आहे. म्हटलं मी काय करू? तुम्ही एकच करा. काय? गोलांगुल समम दृष्ट्वा नारदस्य मुखम यथा. त्या नारदाचं तोंड उद्या स्वयंवराच्या वेळी लाल माकडाच्या तोंडासारखं दिसलं पाहिजे. एवढं कर. तथा जा. त्यांनी पुन्हा तेच सांगितलं. म्हटलं ते जे नारद ते जे तोंड होणार आहे ना नारदाचं लाल माकडाच्या तोंडासारखं, ते फक्त श्रीमतीलाच तसं दिसलं पाहिजे, बाकी सगळ्यांना ते नारद मुनी आहेत तसेच. एवढंच ना. जा. दोघांनाही वर दिला आणि आता दोघही शांत झोपले. दुसरा दिवस उजाडला. दोघांनी आपलं सगळं अन्निक आटपलंय आणि दरबारामध्ये आलंय. दरबारामध्ये आले, राजानं स्वागत केलं, बसण्याकरता आसनं दिली. म्हटलं महाराज बसा बरं का, मुलीला घेऊन येतो. आतमध्ये गेलाय आणि श्रीमती तयारच होती. उत्तम अशा प्रकारची पैठणी वगैरे नेसली. पैठणीच का बुवा? सगळ्यांना माहिती आहे म्हणून. पैठणी कशी असते? दुसरं नाव घेतलं तर बुवा आणखी विचारायचे, बुवा हे कसं असतं, आम्हाला कुठं माहिती. ती पैठणी आपली आदेश भाऊजींनी सगळ्यांना समजावून सांगितलेली आहे, माहिती आहे म्हणून ते नाव घेतलं. उत्तम वस्त्र परिधान केलाय, दागदागिने घातलेत आणि हातामध्ये ती माला घेतली. आणि या राजानं तिला बरोबर आणले. या दोघांच्याही समोर अनुभव केलाय. श्रीमती श्रीमती अगं हे बघ, काल तू यांना बघितलं पण आज स्वयंवर आहे तुझं, त्याच्याकरता ओळख करून देतो. श्रीमती गे यावरे, श्रीमती गे यावरे,
है, महागुण निधी मुनि श्रेष्ठ है, महागुण निधी यत बबल दे भारी, श्रीमती गयावरी, श्रीमती गयावरी, श्रीमती गयावरी. म्हटलं हे नारद मुनी, हे पर्वत मुनी, या दोघांपैकी तुला जो कोण आवडेल त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल, म्हणजे मी मग पुढचे जे काही विधी आहेत करायला मोकळा झालो. या श्रीमतीनं ती माळा एका हातात धरली आणि आपल्या वडिलांना हात लावला. म्हटलं मान खाली का? त्या राजानं मान खाली केली. म्हटलं काय म्हणते बाबा, तुम्ही काय म्हटलं आता ओळख करून देताना? म्हटलं हे नारद मुनी, हे पर्वत मुनी. बाबा अहो असं काय म्हण? म्हटलं काय झालं? अहो बाबा, मला इथे काळ्या तोंडाचं वांदर आणि एक लाल तोंडाचं माकड दिसतंय. हात तोंडावर ठरवलं. काय बोलू? त्यांच्या पुढ्यात तरी बोलू. बाजूला घेतली त्या श्रीमतीला. श्रीमती अगं, म्हटलं काय बोलते? बाबा मी खरंच सांगते, एक लाल तोंडाचा माकड दिसतोय, एक काळ्या तोंडाचा वांदर दिसतोय. पुन्हा तोंडावर हात ठेवला. चौकशी केली. म्हटलं ही श्रीमती काल रात्री कुठं बाहेर गेली होती का? म्हटलं नाही. राजा विचार करतोय. म्हटलं हे असं काही घडलं? कारण बाकी सगळ्यांना ते आहेत तसेच दिसत होते हो, नारद मुनी आणि पर्वत. राजानं तरी चौकशी केली. बाकीच्या सगळ्या जे कोण सैनिक वगैरे होते, सेवेकर होते, पहारेकर होते. म्हटलं तुम्हाला काय दिसतं? म्हटलं नारद मुनीच दिसतात, पर्वत मुनीच दिसत. मग हे असं काय घडलं? आणखीन काय आहे बघावं म्हणून त्यानं श्रीमतीला विचारलं. म्हटलं बाळ, तुला आणखीन काय दिसतंय का इथं या दोघांच्या तिथं? तिनं बघितलं. बाबा खरं सांगू? हो, त्याच्याच करता विचारलं काय दिसतंय? दोन्ही हातामध्ये ती माला घेतलेली ही श्रीमती एक एक पाऊल पुढे टाकता 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 हिनं आपल्या वडिलांना सांगितलं, अनयोर भयोर मध्ये वरम षोडश वर्षकम. बाबा, या दोघांच्याही मध्ये मला एक 16 वर्षाचा राजबिंडा सुकुमार असा तरुण दिसतोय, बाकी कुणाला दिसत नाही. राजाने विचारलं. म्हटलं कुठे आहे? बाबा अहो हा काय? पुन्हा पुढे गेला. कुठे आहे? बाबा अहो हा काय? हा काय हा काय हा काय म्हणत या दोघांच्याही मध्ये आली आणि मध्ये असलेल्या त्या मुलाच्या गळ्यात माळ घातली आणि तिथंच गुप्त झाली. श्रीमती गुप्त झालेली बघितल्याबरोबर या दोघांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राजा, आमच्याशी खोटं वागला. अरे जर तुला मुलगी द्यायची नसती तर मला मुलगी द्यायची नाही सांगितलं असतं, मोकळं झालं असतं. का खोटं बोललास आमच्याशी? का असं वागा? हात जोडले राजाने. म्हटलं महाराज, अहो मलाही काहीच माहिती नाही. जे काय घडलंय तुमच्या समोर घडलं. मी काय केलं? मी काय केलं? राजा, मला वाटतं तुला मुलगी आम्हाला द्यायचीच नव्हती. अहो म्हटलं असं का म्हणता? असं जर असतं तर मी स्वयंवर ठेवलंच नसतं. राग आहे, बघतो तुझा. म्हटलं तू मगाशी ती मुलगी काय म्हणत होती रे तुझ्या कानामध्ये? राजाचा नाईलाज झालाय. राजानं घडलेली घटना सांगितली. त्याबरोबर पुन्हा राग आला आणि तिथून जे दोघही निघाले ते ओरडतच कुठे, घात झाला हो सकल देव देवा, घात झाला हो सकल देव देवा, घात झाला हो सकल देव देवा, दुःख झाले आम्हासी करुणी हेवा. वदन माझे मरकटा समची झाले, वदन माझे मरकटा समची झाले, कधी आम्हा हे कर्म कुणी केले, कधी आम्हा हे कर्म कुणी केले, कुणी केले, कुणी केले. वैकुंठामध्ये आले. घात झाला हो सकल देव देवा, झालेली सगळी गोष्ट सांगितली आणि म्हटलं देवा आमची ही तोंड माकडासारखी झाली. कुणी केली? कारण यानं सांगितलेलं याला माहिती नव्हतं, यानं सांगितलेलं याला माहिती नव्हतं. देवाकडं येऊन देवाकडूनच मागणं मागून घेतलेलं आणि देवालाच प्रश्न विचारतात. भगवंतानी विचार केला, अजूनही यांचं समाधान झालेलं दिसत नाही.
आणखीन थोडीशी यांची फजिती करावी म्हणून भगवंताने सांगितलं, नारदा पर्वत म्हणून एक विचार तुम्ही पहिल्यांदा केला पाहिजे. आपलं क्वालिफिकेशन काय आणि आपण कुणाकडं काय मागतो. एक वेळ लव्ह मॅरेज असतं हरकत नाही ना, पण आता ठरवायचंच जर आहे, ठरवून करायचं आहे, मग त्याच्याकरता तुमची लायकी बघितली पाहिजे होती ना. तो राजा आहे आणि त्या राजाच्या मुलीला राजकन्येला मागणं घालत असताना स्वतःची योग्यता काय बघायला हवं होतं काय. आणि दुसरी गोष्ट, मला थोडकं त्या राजाचंच काहीतरी कारस्थान वाटतं. ही मुलगी न देण्यामध्ये राजाचंच कारस्थान वाटतंय. तेव्हा तुम्ही असं करा, राजालाच जाऊन विचारा. भगवंताने सांगितलं, नारद मुनी एक सांगू, वाटे कपट चिते श्री मुने, वाटे कपट चिते श्री मुने, वाटे कपट चिते श्री मुने, खचित नृपतिते मजला भासे, खचित नृपतिते मजला भासे, वाटे कपट चिते श्री मुने, वाटे कपट चिते श्री मुने, वाटे कपट चिते खचित नृपतिते मजला भासे, खचित नृपतिते मजला भासे, वाटे कपट चिते. राजाचंच कारस्थान वाटतंय, तुम्ही त्याला जाऊन जा विचार. आणखीन थोडं आगीमध्ये तेल टाकलं, आग आणखीन पेटली. दोघही जण जे आले अंबरीश राजाच्या समोर, राजा आमच्याशी खोटं वागला, काय समजलास आम्हाला? आमच्याशी खोटं बोलून त्या मुलीचा विवाह दुसऱ्या बरोबर करण्याची तुझी योजना आहे. अरे राजा, हे पहिल्यांदाच सांगितलं असतं मोकळं झालं. राजानं पुन्हा सांगितलं, म्हटलं मी काहीही असं केलेलं नाही, काही केलं नाही, आता ऐकून घेण्याकरता आलोय नाही. हे जे काही कर्म तू केलंयस ना राजा, आमच्याशी खोटं वागलाय म्हणून शाप देतो, तमोगुणी राक्षस तुला ग्रासील, जा. असं नारद मुनीने शाप उच्चारल्याबरोबर तो राक्षस तोंडाचा आ करून अंबरीशाच्या जवळ येऊ. अंबरीशाने बघितलं, तिथं हात जोडले, डोळ्यामधून अश्रुधारा चालू झाल्या. देवा, आतापर्यंत तुझी केलेली सेवा आणि त्या सेवेचं फळ हा तमरूपी राक्षस मला गिळून टाकणार आहे का? हरकत नाही, पण अंतेमती सागती या नियमाप्रमाणे शेवटच्या क्षणी मी तुझं नामस्मरण करतोय म्हणून ध्यान केलंय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे नित्यं सर्वलोकैकनाथं. केल्याबरोबर काय झालं? जे सुदर्शन चक्र या राजाच्या शरीराच्या भोवती रक्षणाकरता कर 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 फिरत होतं, याच्या शरीरापासून वेगळं झालं, सट दिशे वेगळं झालं आणि त्या राक्षसाच्या मागं लागलं, दिशेला लागलं. आता तेज समोर दिसल्यानंतर तमाचा लवलेश, सुदर्शन चक्र बघितलंय आपल्या दिशेनं येताना आणि राक्षसानं आपलं तोंड वळवलं. आता कुठं जायचं?
जिथून आलो तिथं नारद मुनींकडे मोर्चा वळव, बुमऱ्यांसारखं पुन्हा माग. नारद मुनींनी शाप दिला होता, पण आता त्या राक्षसाला आवरणं याला शक्य नाही, जमत नव्हतं. नारद मुनींनी आपलं तोंड फिरवलं, पर्वत मुनींनी आपलं तोंड फिरवलं, पर्वत मुनी, नारद मुनी त्याच्या मागे, राक्षस त्याच्या मागे, सुदर्शन चक्र, अशी ही सगळी वनात ब्रह्मदेवांकडे हाक मार. नारद मुनी, ब्रह्मदेवा म्हटलं मी नारद, म्हटलं कशा करता? ते म्हटलं चक्र माग लागले, त्याला थांबव. कुणाचं चक्र आहे? म्हटलं विष्णू. धाड विष्णू दरवाजा लावून घेतला, बाहेरच, इथं थारा नाही, निघून जा. तिथून सगळ्या देवांकडे गेलो, पण कुणीही यांना थारा देना. जे पुन्हा आले ही सगळी वरात वैकुंठामध्ये. भगवंतांचे पाय धरलेत नारद मुनींनी. म्हटलं देवा, अहो म्हटलं ते तुमचं चक्र मागं लागलंय, त्याला म्हटलं थांबवा, नाहीतर आमचा जीव जाणार. भगवंतांनी विचारलं, म्हटलं माझं चक्र कुठलं? अहो म्हटलं सुदर्शन चक्र. माझं नाही, मी ते केव्हाच देऊन टाकलंय, त्याच्यावरचा माझा अधिकार संपला. म्हटलं मग आता म्हटलं ते मी अंबरीश राजाला दिलंय ना. आता जर समजा ते चक्र थांबावं आणि तुमचा जीव वाचावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता दोघांनीही अंबरीश राजाचे जाऊन पाहिलं आणि त्यानं जर मनात आणलं तर ते चक्र थांबेल, नाही तर. नारद मुनींनी विचारलं, म्हटलं त्या राजाचे पाय जन्मात धरणार नाही, मग मरा, मी काय करणार? माझा त्या चक्रावरचा अधिकार संपलाय, आता जीव प्यारा असेल तर राजाचे पाय धरा, काय करता? शेवटी नारद मुनी असले म्हणून काय झालं, जीव हा प्रत्येकालाच प्यारा, नाईलाज झालाय दोघांचा. तिथून पुन्हा आले, अंबरीश राजाचे पाय धरलेत. राजा चूक झाली, चुकला, त्या चक्राला थांबव. पुन्हा या राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. देवा, भगवंता, अरे माझ्याकरता एवढं की हे तुला करणं सहज शक्य होतं, पण तरी सुद्धा या दोघांना तू माझ्याकडे पाठवलंय. देवा ठीक आहे, तुझी इच्छा. पुन्हा ध्यान केलंय आणि ध्यान केल्याबरोबर ते सुदर्शन चक्र थांबलं. ते थांबल्याबरोबर राक्षस थांबला आणि राक्षस थांबल्याबरोबर या दोघांनी हा पुष्कारा सोडला, सुटलो बुवाय. राजाला आशीर्वाद दिला आणि हे दोघे जण जे पुन्हा आले, ही सगळी हकीकत सांगण्याकरता वैकुंठामध्ये पुन्हा आले. पुन्हा वैकुंठामध्ये येऊन दरवाजातून आतमध्ये जो येऊन बघतायत, दोघांच्याही तोंडाचा जो आ झाला बराच वेळ बंद होईल. काय घडलं? दोघेही मनात विचार करतायत, अरे ज्या श्रीमती बरोबर आम्ही लग्न करणार होतो ती श्रीमती देवाच्या पायाकडे पाय चेपण्याकरता बसली. म्हणजे खरा कारस्थानी हाक मारली भगवंतानी. नारद मुनी भानावर, देवा बरोबर नाही केलं. म्हटलं काय नाही बरोबर केलं? अहो आमची होणारी बायको तुम्ही पळवून आणलीत, काहीतरी वाटलं पाहिजे होतं ना तुम्हाला. आमच्यापैकी एक कोणतरी लग्न करणार होतो, दोघांनाही मिळाली नाही आणि तुम्ही घेऊन आला. नारद मुनी, एक लक्षात ठेव, माझीच होती, माझाच असलेला भक्त राजा अंबरीश, त्याला मी दिली, मग तिथून ती पुन्हा माझ्याकडे आली, यात माझा काय दोष? नाही, पण म्हटलं आमची होणारी बायको तुम्ही पळवलीत. आत्तापर्यंत म्हणाले आम्ही तुम्हाला एवढं भक्तीनं तुमची सेवा केली, मग आत्तापर्यंत भक्ती घेतलीत ना, मग आमची होणारी बायको तुम्ही पळवलीत म्हणून तुम्हाला आम्ही आता शाप द्या. ठीक आहे, तुमची भक्ती आतापर्यंत ग्रहण केली, शापही घेण्याकरता तयार आहे, बोला. नारद मुनी म्हणाले, शाप नंबर 1, आमची होणारी बायको जशी तुम्ही पळवलीत ना तशी तुमचीही बायको राक्षस पळवतील. हा पहिला शाप. भगवंतांनी तो शाप ठेवून घेतला. म्हटलं ठीक आहे, पुढे होणाऱ्या 7व्या अवतारामध्ये या शापाचा आम्हाला उपयोग होईल. ठेवून म्हटलं झालं समाधान. आत्ता तुझा एक शाप दिला, आता शाप नंबर 2. पण त्याच्या अगोदर म्हटलं का हो,
आमची ही तोंड अशी माकडासारखी आणि वांद्रासारखी कुणी केली? भगवंत उभे राहिले. म्हटलं नारदा आणि पर्वत मुनी, आता म्हटलं खोटं बोलू नका. नारद मुनी, पर्वत मुनींचं तोंड काळ्या वांद्राच्या तोंडासारखं व्हावं कुणी सांगितलं होतं? पर्वत मुनी. नारद मुनी मान खाली घातली. आणि म्हटलं याचं तोंड लाल माकडासारखं व्हावं असं कुणी सांगितलं होतं? दोघांनीही माना खाली घातल्या, चूक मान्य केली. दोघांनाही चूक मान्य आहे. म्हटला मग मी भक्तांचा पूर्ण कैवारकारी, ज्या ज्या भक्तांनी माझ्याकडं जे जे मागावं ते ते मी देतोय, यात माझी काय चूक आहे? तुम्ही दोघांनी मागितलं, मी दिलं, मग यात माझा दोष आहे? नारद मुनी म्हणाले ते काही आहे, पण आमची अशी तोंड झाली ना, म्हणून आता शाप नंबर 2 काय? तुमची पळवलेली बायको पुन्हा मिळवण्याकरता तुम्हाला वानरांचंच सहाय्य घ्यावं लागेल. ठीक आहे, तोही शाप घेऊन ठेवला. त्याच अवतारामध्ये हाही शाप आमच्या उपयोगी पडला. म्हटलं आता तरी समाधान झालं? अजून नाही. आता म्हटलं महत्वाचा जिन्नस बाहेर होता उभा. कोण? तो राक्षस. नारद मुनीने बोलायला म्हटलं ये रे. तो पुढे आला. भगवंताने विचारलं, म्हटलं काय? हाही तुमच्याचकडे ठेवून घ्या, याला आम्ही नेऊन काय करणार? समरूपी राक्षस भगवंतांकडे दिला. भगवंत म्हणाले ठीक आहे, याचाही वापर आम्हाला करता येणार का? जन्म जरा मृत्यू याच्याही पलीकडे असलेला भगवंत, पण तुमच्या आमच्या करता या पृथ्वीवर जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याला अज्ञानाचं पांघरून घ्यावं लागतं, तमाचं पांघरून घ्यावं लागतं. म्हणून तो तमरूपी राक्षसही त्या भगवंतानं आपल्याकडे ठेवलाय. आणि नारद मुनीने विचारलं, म्हटलं झालं आता म्हटलं काही नाही. म्हटलं आता पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये हे लग्नाचं असं काही शिरणार आहे का? कोबाडीत थांबून घेतलं. याच्यानंतर अजिबात. मग आता काय करणार? आता एकच कर. काय करणार? मी म्हटलं आता तुमच्या समोरच शब्द देतो, जे तुमच्या भक्तानं अंबरीशानं व्यवहारामध्ये राहून सुद्धा उरलेल्या वेळामध्ये तुमच्याकरता जे तप केलं, जी भक्ती केली, त्याचं फळ काय झालं आणि पुढं त्या श्रीमतीचं काय झालं, ही सगळी कथा आणि हा सगळा भक्तीचा प्रसार आणि प्रचार या जगामध्ये आम्ही आता करणार. नारद मुनीने सांगितलंय, निघून गेले. आनंद झालाय. थोडक्यामध्ये आख्यान तुमच्या समोर ठेवलं. 2-3 दिवस आम्ही हा कथाभाग सांगतो, पण सगळ्या वेळेत हे 15-20 मिनिटात बसवावं लागलं. बरीचशी काटछाट केली, पण महत्वाचं जे जे होतं ते तुमच्या समोर ठेवलंय. जसा या राजा अंबरीशाचा उद्धार झालाय, तसा तुम्हा आम्हाचा जर उद्धार व्हावा, जीवन सफल व्हावं, जीवन सार्थकी लागावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता जो उपदेश मूळ पदामध्ये आमच्या पद्यकाराने केलाय त्याचं आचरण प्रत्येकालाच करावं लागेल. आणि विष्णोर्यत परमं पदम, त्या पदांच्या प्राप्तीकरता हा जो जन्म मिळाला तो सार्थकी लावायचा आहे. मूळ पदामध्ये आमच्या पद्यकाराने पिताप कारण सद्गती, धन्य पिता कारण सद्गती, धन्य पिताप, धन्य पिताप कारण सद्गती, भावेद श्रुती माझे कार, भावेद श्रुती माझे कार, धन्य पिताप कारण धन्य पिताप कारण सद्गती, धन्य पिताप, धन्य पिताप, धन्य पिताप. महाराजांच्या चरणी अर्पण करतो. गंगा संगमंच जान चरित्र गाम स्वरूपे दया जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय संपरिताय जय देव जय सद्गुरुदत्ता नरसिंह
बोली आठही जण मस्तक देवी जरणी आठही ग्रामी शिक्षा देवी देवी माते तत्व दाशिवकान जय देव जय सत्पुरस्तान सरस्वती जय विश्वमरिताय ऐसे चरित्रदाम जलमुडं वंदे अगाध महिमा वेद श्रुति बोले गंगाधर तनय वंदे बाहुले जय देव जय सत्पुरस्तान सरस्वती जय विश्वमरिताय कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतितया वा करोति यस्य सकलं परस्मै नारायणाय समर्पये तदच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीहरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम